नमस्कार. हलवाईसारखे स्ट्रीट स्टाईल मिनी समोसे अजिबात तेलकट झाले नाहीत, थंड झाल्यावरही मऊ पडले नाही. असे फ्रीजमध्ये बनवून ठेवले तर पार्टीसाठी किंवा पाहुणे आल्यावर ते फक्त 5 मिनिटात स्नॅक्स म्हणून देऊ शकता. ऐन वेळेस धावपळ होत नाही. तुम्हालाही असे कुरकुरीत मिनी समोसे बनवायचे असतील तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. 3-4 दिवस टिकण्यासाठी काय करावे हे पुढे सांगितले आहे. सुरुवातीला मैदा 2 कप, ओवा 1 छोटा चमचा कुस्करून घालूया. ह्यामुळे कुठलाही पदार्थ पोटाला बाधत नाही व फ्लेवरही खूप छान येतो. चवीनुसार मीठ, 4 मोठे चमचे तेल थंडच घातले आहे, त्यामुळे समोस्यावर बुडबुडे येत नाहीत, समोसा मऊ पडत नाही. मैद्याला तेल व्यवस्थित चोळून घेतले की समोसे खुसखुशीत होतात, तळल्यावर रंग एकसारखा येतो. जर तेलाचे मोहन कमी झाले तर समोसे कडक होतात, खुसखुशीत होत नाहीत. तेल 2-3 मिनिटे मैद्याला चोळून घेतले आहे. थोडे थोडे पाणी घालून पीठ घट्ट भिजवूया. पीठ पातळ झाले तर समोस्याला आकार देता येणार नाही, समोसे तळल्यावर मऊ पडतील. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. अशा पद्धतीने घट्ट पीठ भिजवले आहे. भिजवलेल्या पिठावर झाकण ठेवले आहे. आता समोस्यासाठी बटाटे परफेक्ट पद्धतीने कसे उकडायचे ते बघूया. कुकरमध्ये जाळी, त्यावर पाणी, कुकरचा डबा, त्यात 4 बटाट्याचे 8 भाग करून ठेवले आहेत. बटाट्यात फक्त 2 मोठे चमचे पाणी. कुकरचे झाकण लावून 3 शिट्या करून घेऊया. 3 शिट्या झाल्यावर गॅस बंद केला होता. बटाटे परफेक्ट शिजले आहेत, ओलसर झाले नाहीत. बटाट्याची सालं काढून टाकली आहेत. आता हे मॅश करून घेऊया. ह्यात बटाट्याचे छोटे छोटे तुकडे ठेवावे, त्याने समोसा खायला छान होतो. मिक्सरच्या भांड्यात धने 1 मोठा चमचा, जिरे 1 छोटा चमचा, बडीशेप 1 छोटा चमचा जाडसर वाटून घेऊया. समोस्यासाठी हा खास मसाला आहे. आता वाटण बनवूया. मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या 2, आले 1 इंच वाटून घेऊया. ह्या वाटणाने समोस्याला खूप छान चव येते. आता कढईत 2 मोठे चमचे तेल, जाडसर धने, जिरे व बडीशेप, हिंग 1/2 छोटा चमचा. मसाले व हिंग करपू नये म्हणून फ्लेम लो ठेवली आहे. हे परतल्यावर हिरव्या मिरचीचे वाटण. ह्या मिरच्या तिखट आहेत म्हणून कमी वापरल्या आहेत, पण तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर मिरच्यांचे प्रमाण वाढवू शकता. वाटण परतल्यावर हळद 1/2 छोटा चमचा, जिरे पावडर अर्धा छोटा चमचा, धने पावडर अर्धा छोटा चमचा परतून घेऊया. ह्या स्पेशल मसाल्यामुळे सारणाला खूप छान चव येते. आता उकडलेले बटाटे, फ्रोझन वाटाणे अर्धा कप, काळी मिरी पावडर अर्धा छोटा चमचा, आमचूर पावडर अर्धा छोटा चमचा, गरम मसाला अर्धा छोटा चमचा, काळं मीठ 1/2 छोटा चमचा, चवीनुसार मीठ. तुम्हाला वाटाणे कमी वापरायचे असेल तर वापरू शकता. ताजे मटार वापरायचे असेल तर ते वाफवून घ्यावे. कोथिंबीर मिक्स करून एकजीव करून घेऊया. सारणाला परफेक्ट रंग आला आहे. बटाट्याचे सारण तयार आहे. हे थंड होण्यासाठी ठेवूया. आता पीठ बघूया. हे पुन्हा मळून घेऊया. पीठ घट्ट असल्यामुळे हे पोळपाटाला थोडेसुद्धा चिकटत नाही. सारण भरताना व आकार देताना सोपे जाते. पिठाचे व सारणाचे एकसारखे गोळे करून ठेवले की समोसेही एकसारख्या आकाराचे होतात. ह्याचे एकसारखे गोळे करून घेतले आहेत. पिठाचा एक गोळा चपटा करून घेऊया. आता पिठाचा गोळा चपटा केला आहे. लांबट आकारात लाटून घेऊया. पीठ कमी घेतले आहे कारण आपण सुंदर सुंदर छोटे समोसे बनवणार आहोत. पिठाच्या एका गोळ्यामध्ये 2 समोसे बनवता येतात. लाटताना पीठ पोळपाटाला अजिबात चिकटत नाही. तुमचे पीठ चिकटत असेल तर कोरडा मैदा लावून पारी लाटावी. हे मध्यम लाटले आहे, जाड नाही. ह्यावर मध्ये सुरीने कापले आहे. ह्यातील एक भाग हातावर घेतला आहे. सुरुवातीला कापलेल्या बाजूवर पाणी लावले आहे. ती बाजू अशा पद्धतीने बंद करूया. समोस्याला आकार कसा द्यायचा हे आपण इथे बघणार आहोत.
टोक व्यवस्थित बंद केले आहे. ह्याला कोणासारखा आकार दिला आहे. ह्यात सारण भरूया. सारण थंड झाले आहे. सारण थोडे जास्तच भरले आहे. नंतर कडेने सर्व बाजूंनी पाणी लावले आहे. वरची बाजू अशा पद्धतीने एकावर एक घेऊन फोल्ड केली आहे. पाणी लावल्यामुळे हे पूर्णपणे पटकन बंद होते. वरची बाजू दाबून बंद केली आहे. तुम्ही बघू शकता हा मिनी समोसा खूपच क्यूट दिसत आहे. समोसे बनवताना हे सुकू नये म्हणून ओल्या सुती कापडाने झाकून ठेवले होते. सर्व समोसे बनवले आहेत. एका काचेच्या हवाबंद बोलमध्ये समोसे ठेवले आहेत. हे फ्रीजमध्ये ठेवूया. फ्रीजमध्ये 2 दिवस आरामशीर टिकतात व फ्रीजरमध्ये 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस टिकतात. आता कढईत तेल थोडेसे गरम केले आहे. कडकडीत गरम नाही. नाहीतर समोस्यावर बबल्स येतात व तेलकट होतात. समोसे लो फ्लेमवरच तळावे. मिनी समोसे असल्यामुळे तेल कमी वापरले तरीही चालते. हे लगेचच उलटवू नये. समोसे तळले की ते आपोआप वर येतात. हे वर आले आहेत. आता एकसारख्या रंगावर तळून घेऊया. मिनी समोसे एवढे छान झाले आहे तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. हे समोसे थंड झाल्यावरही मऊ पडत नाहीत, खुसखुशीतच राहतात. समोसे तांबूस रंगावर तळले आहेत. आता ह्यातच हिरव्या मिरच्या तळून घेऊया. ह्या मध्ये कापल्या आहेत, नाहीतर त्या तेलात फुटतात. अंगावर तेल उडून चटका बसतो. क्रिस्पी मिनी समोसे बनवायचे असेल तर ह्या व्हिडिओत परफेक्ट प्रमाण सांगितले आहे. हे समोसे अजिबात तेलकट झाले नाहीत. ह्यावर एकही बबल नाही. सर्व समोसे अशा पद्धतीनेच तळून घेऊया. चिंचेची चटणी बनवूया. त्यासाठी 100 ग्रॅम चिंच घेतली आहे. चिंच अगोदरच मोकळी करून घेतली आहे. चिंचेवर धूळ कचरा असतो, त्यामुळे ही आपण नॉर्मल पाण्याने धुवून घेत आहोत. त्यात गरम पाणी. ह्यावर झाकण ठेवून 10 मिनिटे बाजूला ठेवूया. 10 मिनिटानंतर ही चिंच हाताने कुस्करूया. ही कुस्करली आहे. एका बोलवर चाळणी, त्यात कुस्करलेली चिंच. आता हे असे चमच्याने दाबावे लागणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला भरपूर कोळ मिळाला आहे. आता कढईत चिंचेचा कोळ, उकळी आणूया. नंतर इतर साहित्य मिक्स करूया. उकळी आली आहे. बारीक कापलेला गूळ 100 ग्रॅम, काश्मीरी लाल तिखट 1.5 छोटा चमचा, भाजलेल्या जिऱ्याची पावडर 1 छोटा चमचा, काळी मिरी पावडर अर्धा छोटा चमचा, हिंग 2 चिमूट, काळं मीठ अर्धा छोटा चमचा, चवीनुसार मीठ. 3 ते 4 मिनिटे लो फ्लेमवर शिजवूया. गुळामुळे ही चटणी जास्त वेळ शिजवू नये, नाहीतर चटणी खूप घट्ट होईल. चटणी 5 मिनिटे उकळली आहे. ही चटणी झाली की नाही ते कसे ओळखावे, तर त्यासाठी आपण चमच्याच्या मागच्या बाजूने अशा पद्धतीने बोट फिरवले, त्यामुळे असे दिसले की चटणी झाली असे समजावे. चिंचेची आंबट गोड तिखट चटणी तयार आहे. ही फ्रीजमध्ये ठेवली तर 1 महिना टिकते. ही चिंचेची चटणी कोणत्याही चाट पदार्थाबरोबर खाऊ शकता. एक तोडून बघूया. सारण अजिबात ओलसर झाले नाहीत. स्ट्रीट स्टाईल मिनी समोसे खूप छान दिसत आहेत. हे कितीही खाल्ले तरी हेवी वाटत नाही. समोस्यावरील आवरण मऊ पडले नाही. एका प्लेटमध्ये समोसे, त्यावर चिंचेची चटणी, हिरवी चटणी, शेव, तळलेल्या मिरच्या. मिरचीवर मीठ घातले आहे, त्यामुळे त्या खाताना चविष्ट लागतात. ह्याबरोबर गरम गरम चहा बनवलाच पाहिजे. तयार आहेत कुरकुरीत मिनी समोसे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.